नमस्कार मित्रांनो, मी जी के लव तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेलवर. आज आपण बघणार आहे अरबाज जसा काल बाहेर गेला आणि निकीचं जे काय हाल चाललं आहे ह्याच्यावर आपण बोलणार आहे. म्हणजेच काय की आता आपल्याला निकी एकटी पडताना दिसत आहे. म्हणजेच काल जेव्हा अरबाज बाहेर निघाला तेव्हा बरेच जण भावूक झाले असतील. खरं सांगू, कितीही कट्टर दुश्मन असो, कितीही वाईट असो, पण ज्यावेळी काही तर तो आपल्यातून निघून जात असेल त्यावेळी आपल्याला वाईट हे वाटतंच. कारण की जर दुश्मनच नसेल तर गेम काय कामाचा. हेच विषय आहे की आता निकी एकटी पडलेली आहे आणि अरबाज आणि निकी जशी टक्कर देत होते तशी निकी एकटी काय देऊ शकणार नाही. म्हणून आता निकीला खूप वाईट वाटत आहे की आता मी एकटी झाले किंवा तिच्या बाजूनं बोलणारं कोणी नाही असं निकीला वाटत आहे. अरबाजला का गेला म्हणून आज ती इतके रडत आहे. खरं तर काल जी म्हणत होती उपकार घेणार नाही, ती काल उपकार घ्यायसाठी तयार झाली होती. म्हणजे मग काय बोलतोय, निकी आता खूपपणे असं तुटलेली आहे, आपण बघत आहे. पण तिला समजवण्यासाठी आपला किंग ऑफ किंग, मॅन ऑफ किंग आपले सूरज भाऊ हे आलेले आहेत आणि निकीला प्रेमाने सांगत आहेत की का एवढे एकटं हे करतेस. आहे ना आम्ही, आमची फॅमिली आहे, ही आपली फॅमिली आहे सगळी, आपण सर्वजण आहे. तू का दुःखी आहेस, एकटं वाटते. कोण ना कोण एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आता लढायचं, एकटं लढायचं, त्यात काय असं सूरज भाऊ सांगताना आपल्याला दिसणार आहेत आजच्या भागात. पण निकी मात्र बोलते हाय मी, तिला बोलतात की तू का वीक व्हायला लागल्यास सूरज भाऊ. पण खरं सांगू, निकी ही वीक होणाऱ्यातली नाही आहे मुळात. ती जरी आत्ता वीक दिसत असेल तरी ती नागिनेवाणी फडा ही काढणारच आहे. हे आपण येत्या भागात बघणार आहे की कशी नागिनेवाणी फडा काढते. पण म्हणतात ना, आपण शेवट गाववाले, आपणाला प्रत्येकाची मनाच्या भावना हे सांभाळायची आपल्याला सवय असते. तसंच सूरज भाऊसुद्धा करत आहेत. तर तुम्हाला माझं आजचं कसं वाटलं हे तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि अजून तुम्हाला पुढचे व्हिडिओ घेऊन मी भेटेन. थँक्यू.